जय शिवराय, जय भीम. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पण प्रश्न आहे मित्रांनो की बऱ्याच लोकांना माहीत नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंतीची सुरुवात कधी झालेली आहे आणि कोणी केलेली आहे. आता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, पण बऱ्याच लोकांना माहीत नसेल. कारण ज्या महामानवानं आपल्या भारत देशाला एवढं मोठं संविधान दिलं आहे की त्या संविधानामुळं आज आपण खुलेआम बोलू शकतो, कुठेही राहू शकतो, कोणत्याही गोष्टी करू शकतो. म्हणजे थोडक्यात गोर गरीब दीनदलित लोकांना जगायला शिकवलं आहे, शिक्षणाचा हक्क दिला. अशा बऱ्याच गोष्टी या महामानवाच्या त्या संविधानामुळं मिळालेल्या आहेत. आणि त्या संविधानाचा खरा फायदा हा गोरगरीब जे काही दीनदलित असतात या सर्वांना झालेला आहे. सगळे हक्क त्यांना मिळालेले आहेत. मात्र आजही बऱ्याच लोकांना या संविधानाबद्दल अभ्यास नाही आहे. त्यामुळं मित्रांनो, प्रत्येकानं संविधानाचा अभ्यास करणं आहे. नेमकं आपल्याला कोणते हक्क आहेत, नेमके कायदे काय आहेत, कोणत्या गोष्टीसाठी काय करायला पाहिजे, या गोष्टी जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाहीत तोपर्यंत खरी या महामानवाला जयंती साजरी आपण केली म्हणून हे होणार नाही असं मला वाटत आहे. या प्रत्येक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्या महामानवामुळं आज लोकांना शिकायला भेटायलं आहे, कुठेही राहायला भेटायलं आहे, कोणताही व्यवसाय करायला भेटायला आहे, ज्या ज्या गोष्टी या महामानवामुळं मिळत आहेत तर त्या फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच. आणि म्हणून त्यांची अत्यंत जल्लोषात, उत्साहात नुसत्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा ही जयंती साजरी केल्या जात असेल. कारण या महामानवाचं काम इतकं मोठं आहे की ते अजरामर असं नाव त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की यांची जयंती नेमकी कधी सुरुवात झाली हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जनार्दन सदाशिव रणपिसे उर्फ भाऊसाहेब रणपिसे या ध्येयवेड्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली आहे. आणि हे व्यक्ती आहेत पुणे जिल्ह्यातील पहिले मॅट्रिक झालेले, म्हणजे पहिले 10वी पास झालेले हे भाऊसाहेब रणपिसे यांनी ही जयंती साजरी केलेली. या जनार्दन रणपिसे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यात झालेला होता. यांनी 14 एप्रिल 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला. म्हणजे तीच त्यांची पहिली जयंती. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या नंतर मग जयंती सुरुवात झाली. आणि या भाऊसाहेब रणपिसेंनी या जयंतीची सुरुवात केलेली आहे. आता हे बऱ्याच लोकांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, मात्र आज मला माहीत झालं म्हणून एक माहिती देण्याचा माझा प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. विनंती एवढीच राहील की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. धन्यवाद.